मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील राखीव उद्यानांसाठी असलेल्या 305 चौरस मीटर भूखंडाचं निवासी क्षेत्रामध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सुधार समितीपुढे मंगळवारी विचारासाठी ठेवण्यात येणार आहे। म्हाडाच्या विनंतीनुसार विकास आराखडा 2034 मध्ये दुरुस्ती करून हा बदल करण्याचा प्रस्ताव आहे। 2014 मध्ये म्हाडाचा लेआउट मंजूर करताना उद्यानासाठी असलेलं आरक्षण शेजारच्या 2 भूखंडांवरून R7 या भूखंडावर हलवण्यात आलं होतं। मात्र R7 आणि A5 या भूखंडावर असलेल्या मंदिरामुळे संपूर्ण भूखंडाचा विकास करणं शक्य नसल्याचं म्हाडानं महानगरपालिकेला कळवलंय। त्यामुळे अतिरिक्त 305 चौरस मीटर क्षेत्रावरच्या उद्यानाचं आरक्षण हटवून ते लगतच्या निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे।